मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे श्रावणी सोमवार. तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याकडे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे नाही का. श्रावण महिन्यामध्ये म्हणता आपल्याकडून जेवढं होता येईल तेवढं देवदेव करायचं असतं आणि विशेष करून महादेवाची पूजा केली जाते. आणि महादेव जे आहे ते आपले भोलेनाथ आहे. त्यांच्याकडे जर आपण काही मागितलं तर ते लगेच देतात, काही पुढचा मागचा विचार करत नाही. कारण की आपण शिवलीलामृत ग्रंथामध्येही असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि माझ्यासुद्धा जीवनामध्ये महादेवांची खूप विशेष कृपा राहिली आहे माझ्यावर. मला खूप छान छान अनुभव देखील आलेले जे मी माझ्या चॅनलवर व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर केलेले आहे. तर म्हणून मग मी आज हा असा व्हाईट कलरचा ड्रेस घालून सकाळी सकाळी थोडीशी तयार झाली आहे की आता मला पूजा करायची. आपण पार्टीला जायला फिरायला जायला कसं छान असं तयार होतो तसंच देवपूजा करायला देवाचं काही करायला देखील छान असं तयार व्हायला पाहिजे. आणि हो, जरा वेळापूर्वी अशीच मी थोडीशी नाराज होते. मग प्रशांतजी बोलले की आण इकडे मोबाईल, मी आज तुझ्या व्हिडिओची सुरुवात करतो. आणि ते बोललेले तर ते मी आता पुढे अटॅच करते, पण मी काहीच बोलली नाही. आणि त्यांनी मला लाडी गोडी लावायसाठी चल चल आणि मी तुझ्या व्हिडिओची सुरुवात करतो असं म्हणून ते बोलले, तर ते मी पुढे अटॅच करणार आहे. तर चला, आता सकाळचे 7:30 वाजले. आता मी मला देव्हारा क्लीन करायचा आहे, तर मी आता देव्हारा क्लीन करून पूजा करून घेते. नमस्कार मित्रांनो, श्रावण मास आणि त्यातल्या त्यात पहिला दिवस श्रावण सोमवार म्हणजे चांगला योग आहे. चांगला श्रावण महिना सर्वांना जाईल अशी सर्वांना माझी खूप खूप शुभेच्छा. आणि मी आणि सोनाली आज नेहमीप्रमाणे आमच्या 25 वर्षापासून आम्ही जे करतो आहे की महादेवाच्या मंदिरात जाणे आणि तिथं जाऊन अभिषेक करणे. तर तो सुद्धा कार्यक्रम आज दुपारी करणार आहोत नेहमीप्रमाणे. तरी सर्व मित्रमैत्रिणींना आणि सोनालीच्या सर्व सबस्क्रायबर्सला माझी विनंती आहे की सर्वांनी हा श्रावण महिना खूप श्रद्धेने देवाची पूजा करा. आणि आपल्या मराठी लोकांना श्रावण महिन्याचं खूप हे असतं, पावित्र्य माहिती आहे. त्यामुळे ह्या महिन्याची सर्वांना खूप खूप पुन्हा शुभेच्छा. आणि आजचा दिवस सुद्धा सर्वांना खूप चांगला जावो. धन्यवाद. ॲक्च्युली आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत श्रावण महिना चालू झाला आहे. आता तो शब्द उच्चारायला नको, परंतु रिअल फॅक्ट सांगते तुम्हाला की प्रशांतजी नॉनव्हेजचे खूप प्रेमी आहेत. तर मला असं वाटलं की रविवारी ते नॉनव्हेज आणतील म्हणून मग मी अमावस्येच्या दिवशी देव्हारा क्लीन केला नाही. कारण शनिवार आम्ही पाळला की बुवा नाही, नेहमीच पाळतो असं नाही, त्यांचं काय मूडवर असतं काम. तरी पण पहिल्याच्या प्रकार लक्षात घेता, म्हणजे लग्न झाले ते कुठलाच नियम पाळत नव्हते. एकादशी चतुर्थी काहीच नव्हते पाळत. त्या मानाने आता खूप चेंज झाला आहे. तर ते स्वतःहून बोलले शनी अमावस्येला की नाही आज शनी अमावस्या आहे, आपण मंदिरात जाऊ, आज नाही आणायचं, उद्या अनुभव नॉनव्हेज. आणि मग म्हटलं उद्या नॉनव्हेज होणार आहे, मग आपण साफसफाई देव्हाऱ्याची करून काय उपयोग आहे. म्हणून म्हटलं मंडेला आपण सकाळी लवकर उठून देव्हारा साफ करू. म्हणून मग मी देव्हाऱ्याची क्लिनिंग ठेवली होती. तसं या रूममध्ये कुणाचा जास्त वापर नसतो आणि त्याच्यामुळे या घरामध्ये या रूममध्ये तरी ॲटलिस्ट खूप धूळ वगैरे काय येत नाही. तर खूप असं धूळ नव्हती झालेली देव्हाऱ्याला, परंतु त्याचं जे काही डिझाईन आहे त्याच्यामध्ये धूळ बसतेच नाही का. तर ही छोटीशी शिरई लक्ष्मीपूजनला मी आणते ना, तर मग मी ती देव्हारा क्लीन करायला ठेवते. त्याचं जे वर्क आहे लाकडावर केलेलं, त्यातली धूळ काढायला तिचा छान असा यूज होतो. आणि हो, हा देव्हारा मी 2004मध्ये जेव्हा हैदराबादला राहत होती तेव्हाच आम्ही हा देव्हारा घेतला होता. आय थिंक हा तेव्हा आम्हाला काहीतरी 2-1 हजारला पडला होता. तर आता बघा 2004 म्हणजे ऑलमोस्ट किती वर्ष झाली, 20 वर्षापूर्वीचा हा माझा देव्हारा आहे. तर छान आहे, मस्त आहे, मोठा आहे, भरपूर देव त्याच्यामध्ये बसतात. आणि देवाच्या खाली जो टेबल आहे तो तर आम्ही बनवून घेतला आहे. कारण की देव्हारा असा खाली आणि आपण देव्हाऱ्यापासून चालतो वगैरे तर ते बरं नाही वाटत, म्हणून असं टेबल करून टेबलावर ठेवलं आहे. आणि उभ्यानेच मी देवांची पूजा करते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मला स्लिप डिस्कचा त्रास असल्यामुळे जर मला जास्त वाचन काही करायचं असलं तर मग मी जमिनीवर बसून 1-2 तास नाही वाचू शकत. त्याच्यामुळे मग कसं उंच देव्हारा ठेवलेला बरा पडतो, समोर खुर्ची ठेवून खुर्चीवर बसून मला वाचता येतं.
जसं की आता श्रावण सुरू झाला आहे तर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृतचं पारायण करतोच आणि आपला बायकांचा एखादा आठवडा तरी जातोच पिरियडमध्ये नाही का. तर श्रावण महिन्यामध्ये माझे 3 पारायणं होतात शिवलीलामृत ग्रंथाचे. मग मी काय करते पुढे ते कंटिन्यू ठेवते गणपतीमध्ये वगैरे असे 5 पारायणं पूर्ण करून घेते. आता या घरामध्ये आम्ही 5 मेला शिफ्ट झालो आहे तेव्हा ठेवलं होतं हे मंदिर इथे. तर आता बहुतेक नाही ऑगस्ट लागला आहे का विशेष काही असा कचरा निघाला नाही. तर चला मंदिर मी छान असं स्वच्छ करून घेतलं. आता देव सगळे प्रस्थापित करते मंदिरामध्ये. इथे अशा पद्धतीने मी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंगाला मी पंचामृतने अंघोळ वगैरे घालून छान अशी इथे मांडणी केली. आता मी तांदळाची मूठ सोडणार आहे. पहिला श्रावणी सोमवारी शिवमूठ जी असते ती तांदळाचीच असते नाही का. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तांदळाची मूठ कशी सोडायची असते. मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने 5 मुठी तांदळाच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या. तर 5 सोमवारी 5 वेगवेगळ्या धान्यांच्या मुठा आहेत. तर तांदळाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक पूजेत आपण तांदळाचा वापर करतो. तो निर्मळ आहे, पांढरा शुभ्र आहे आणि म्हणून आपण देवपूजेमध्ये देवांवर अक्षदा म्हणून त्या देवांना समर्पित करत असतो. अक्षदांवर आपण हळद कुंकू टाकत असतो, परंतु महादेवाला जेव्हा शिवमूठ सोडायची असते त्या तांदळामध्ये कुठल्याही प्रकारचं हळद कुंकू नाही टाकलं जात. तर मी इथे 5 शिवमूठ टाकल्यानंतर बेल घेतलेला आहे. मी 108 बेल घेतलेला आहे छान असा आणि मी फुलपात्रामध्ये पाणी घेतलं आहे. तर बेल तर तसा स्वच्छच आहे, परंतु मी एकदा बघितलं की कुणाचं ऐकलं माहीत नाही मला, की माझ्या बहिणीला करताना बघितलं. हो मला आत्ताच बोलता बोलता आठवलं. माझी मोठी बहीण 16 सोमवारचं व्रत करते ना, जे की खूप कडक असतं बघा, ज्याचे नियम खूप कडक असतात. मी सांगितलेले देखील आहे माझ्या चॅनलवर. तर तिला मी आत्ता लास्ट गेली होती तेव्हा तिच्या घरी एकदा बघा, तिचा श्रावणी सोमवार होता आणि रात्रीची 12ला तिने पूजा केली होती. ती पूजा बघितली होती मी तिची ना. तर तेव्हा असं ती फुलपात्रामध्ये पाण्यामध्ये बेल बुडवून मग अर्पण करत होती. तर म्हणून मी पण पाण्यामध्ये बुडवूनच बेल अर्पण करत होते. तर तेव्हा मला एका ताईंनी मेसेज केला होता की असं रात्री का पूजा करतात. तर मग पूर्ण 16 सोमवारची ज्यांना माहिती असेल व्रताची तर ते करतात. 3दा पूजा करायची असते म्हणून मग ते रात्री 12ला पण पूजा करता. तर मी इथे 108 बेल जो निवडून घेतला आहे तो असाच घेतला आहे की पान कुठे फुटलेलं नाही किंवा चिरलेलं नाही, फाटलेलं नाही, होल पडलेलं नाही. ॲक्च्युली किती बेल आणल्यानंतर खूप जास्त बेलमधून हे असे पानं निघाले, कारण काही नाही तर काही पानाला थोडंसं होल असतंच, थोडंसं पान चिरलेलंच असतं. आणि माझं जे शिवलिंग आहे ते जरा मोठ्या साईजचं आहे आणि मी असं ऐकून आहे की आपल्या घरामध्ये जे देव ठेवले जातात तर शिवलिंग खूप मोठं नको आहे किंवा 3 इंचापेक्षा जास्त मोठ्या मूर्ती नको आहेत असं. परंतु हे शिवलिंग आम्हाला नाशिकला राहत असताना गुरुजींनीच दिलं आहे नाही का. आणि ते मार्बलचं आहे, तर एकदम असं चिकणं आहे. तर त्याच्यावरती बेल राहतच नव्हता आणि एवढ्याशा शिवलिंगावर 108 बेल कसा राहील. तर म्हणून मी शिवलिंग बरं तरी ठेवतानाच प्लेटमध्ये ठेवला होता, म्हणून तो बेल ओसंडून त्या प्लेटमध्येच राहत होता. आणि तुपाचा दिवा लावलेला आहे मी पूजेजवळ आणि मंदिरात तर जायचंच आहे, पण मी म्हटलं चला आपण आत्ता बेल वाहून घेऊ, कारण की मला गॅरंटी नव्हती. प्रशांतजी कसं बोलले तर आहे जाऊ, परंतु कामाच्या वेळेमध्ये त्यांना यायला जमेल नाही जमेल, शक्य होईल का नाही होईल, त्यातले त्यात बाहेर पावसाचं वातावरण. म्हणून मी म्हटलं की 108 बेल आपण घरातल्या शिवलिंगाला वाहून घेऊ. आणि रुद्राभिषेक तर मी करणारच आहे, नाही मंदिरात गेले तर आपण घरी करून घेऊ असं मी ठरवून घेतलेलं होतं. इथे मी हातावर थोडे तांदळाचे दाणे घेऊन त्याच्यावरती पाणी टाकून संकल्प करत आहे. जी पण आपली इच्छा असली ती आपण महादेवांना सांगायची आहे आणि हातातले पाणी आणि तांदूळ ताटामध्ये सोडून द्यायचे. नंतर ते आपण कुठल्याही आपल्याकडे जे झाड असेल त्या झाडाला आपण टाकू शकतो. तर मी इथे संकल्प माझा करून झाला आणि आता हे जे पाणी आहे ते मी माझ्या बाल्कनीमध्ये जे प्लांट आहे त्यांना टाकून देईल. अशा पद्धतीने माझी इथे तांदळाची आजची पहिली मूठ जी असते ती तांदळाची असते. तर तांदळाची मूठ वाहून झाली, त्याचप्रमाणे 108 बेल देखील वाहून झाला आणि मला जो संकल्प करायचा होता तोही केला. आणि हो, बेल वाहण्याआधी मी त्यांचे ते देठाला असतं ना ते देखील मी तोडलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बेल आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मैत्रिणींना बेल मिळणार नाही, परंतु प्रशांतजी काल रात्रीच घरी येताना खूप सगळा बेल घेऊन आले. अशा जुड्या मिळतात इकडे आणि मग त्यातून त्यांनी त्यांच्या हाताने 108 बेल काढून माझ्या समोर ठेवला की बघ तुझ्यासाठी पूजेला बेल आणला.
पण राहिलेल्या याच्यात पण खूप सगळे बेलाची पानं होती जी की चांगली होती. मग मी परत त्यातूनही ही 108 पानं निवडून काढली. तर जे पण बेल आपण शिवलिंगाला अर्पण करतो ते तुटलेले, फुटलेले, चिरलेले नसावेत, चांगले असावेत ते बेलपत्र. तर त्यातले चांगले चांगले मी काढले, तर ते सुद्धा 108 हे काढले. आणि अजून 11 बेलपत्र चांगले आहे. आणि बाकी तर एवढा सगळा असा म्हणजे बेलाची पानं जी की तुटलेली फुटलेली होती. तर बराच सगळा बेल आणि बरेच सगळे फुलं घेऊन आले होते ते. तर छान अशी माझी पूजा करून झालेली आहे. आता माझं मी काय करणार आहे, आता आरत्या करून घेईल. सर्वप्रथम तर 4-5 आरत्या करून घेईल आणि नंतर मग मी शिवलीलामृतचे 2 अध्याय वाचून घेणार आहे, पहिला आणि दुसरा. आणि मला आज रुद्राभिषेक करायचा आहे. तर रुद्राभिषेक मी प्रदोष काळात करणार आहे, 4च्या पुढे आणि 6च्या आत. माझी इच्छा अशी आहे की मंदिरामध्ये जाऊन करेल. तर आता पहिल्या घराच्या तिथून मंदिर होतं, आम्ही मागच्या वर्षी पण हैदराबादलाच होतो आणि 4ही सोमवार खूप छान मंदिरात जाऊन मी रुद्राभिषेक केला होता आणि माझा एकही सोमवार गेला नव्हता. आय थिंक सो. कधी कधी नाही जात आपला, मंगळवारी बुधवारी अडचण वगैरे आली तर या वर्षी आता मी घर बदललेलं आहे. तर या घरापासूनही खूप काही असं लांब नाही येते मंदिर. बघू, प्रशांतजी बोलले तर आहे की ते येतील. आणि ते ऍक्च्युली सकाळी मला खूप घाई करत होते की चल चल आपण मंदिरात जाऊ, पण रुद्राभिषेकला एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तर आणि मला ती प्रदोष काळात करायची होती, कारण घरातल्या देवांची पूजा वगैरे बाजूला ठेवून मी मंदिरात कशी जाणार. तर मग मी त्यांना म्हटलं की मला घरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आता, आणि मग मी संध्याकाळी मंदिरात जाऊ आपण. तर पॉसिबल झालं तर रुद्राभिषेक करायला मी मंदिरात जाणार आहे. त्यावेळेस तुमच्याशी ते शेअर करेलच. तर चला, आता मी सगळ्या आरत्या वगैरे करून पहिला आणि दुसरा अध्याय शिवलीलामृतचा वाचून घेते. ओम नमः शिवाय. आज दिवसभर अजून मी महादेवाच्या कुठल्या कुठल्या सेवा केल्या किंवा मग रुद्राभिषेक करायला आम्ही कोणत्या मंदिरामध्ये गेलो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.